नमस्कार मित्रांनो, विटेकर फार्म म्हणजेच द हाऊस ऑफ प्युअर देसी चिकनमध्ये आज पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे आपल्या पक्ष्यांचा 47वा दिवस आणि आमच्या पक्ष्यांनी आजपासून या मागच्या 2-3 दिवसापासून बाग द्यायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, बाग देणे म्हणजे ही एक त्यांची नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ह्याच्यावरून आपण एकच समजायचं असतं की बाबा इथून पुढं पक्षी त्यांच्या रिप्रोडक्शन सिस्टमसाठी डेव्हलप होत असताना दिसून येतात. मित्रांनो, मुक्त संचारामध्ये काम करत असताना आम्हाला दिवसेंदिवस जे अनुभव येत आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रेझेंट करण्याचा हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे. मित्रांनो, मुक्त संचारामध्ये काम करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे ते आपल्या फार्मचं कंपाऊंड ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो, की आपल्या शेडचा बाहेरचा कुठलाही घटक आपल्या शेडमध्ये या आपल्या मुक्त संचाराच्या परिसरामध्ये येता कामा नये, जेणेकरून आपल्या पक्ष्यांना मुक्त संचारमध्ये वावरताना कुठलाही डिस्टर्बन्स होता कामा नये. मित्रांनो, व्हिडिओमध्ये बघू शकता की हे आमचं आहे कंपाऊंड. नारळाच्या झाडाच्या बाजूला जे आमचं कंपाऊंड दिसत आहे ते 9 फुटाची जाळी वर आहे. तसेच जमिनीमध्ये त्याची खोली 2 फूट आहे, जेणेकरून कुठलाही सरपटणारा प्राणी असेल, फॉर एक्झाम्पल साप असेल, मुंगूस असेल, हे आमच्या फार्मच्या परिसरामध्ये येऊ शकत नाही, जेणेकरून आपले पक्षी अगदी मनमुराद व मोकळ्या वातावरणामध्ये स्वच्छ आनंद घेताना जगताना आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, आमचा फार्म हा विट्यावरून लिंबाला जो रस्ता जातो त्या रस्त्यावरून 500 मीटर आतमधल्या साईडला आहे, जेणेकरून कुठल्याही वाहनांचा, कुठल्याही गाड्यांचा, कुठल्याही धुळीचा वगैरे कसलाही त्रास आपल्या पक्ष्यांना होत नाही. मित्रांनो, हेच वैशिष्ट्य आहे आपल्या फार्मची. म्हणूनच आम्ही आमच्या फार्मची टॅगलाईन अगदी अभिमानानं सांगतो की द हाऊस ऑफ प्युअर देसी चिकन. मित्रांनो, आपल्या पक्ष्यांना फ्री वातावरणामध्ये जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी पोषक आहेत त्या सर्व गोष्टी देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आज आहे 47वा दिवस आणि ही बॅच पूर्ण बॅच कंप्लीट होईपर्यंत दिवसेंदिवस आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून रोज अपडेट देण्याचा प्रयत्न करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.